इथं 2 एकरातील ऊस जळून खाक, स्प्रिंकलर सेट आणि ठिबक पाईप्स ही जळाले. 2.5 लाख रुपयांचं नुकसान, शेतकरी हतबल. नूल येथे शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागून 2 एकर क्षेत्रातील ऊस पीक पूर्णतः जळून खाक झालं. या आगीत ऊसाबरोबरच स्प्रिंकलर सेट आणि ठिबक योजनेच्या पाईप्सही जळून नष्ट झाल्या असून सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतं. या घटनेमुळे शेतकरी अजित नडगदल्ली यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नूल मुगळी रस्त्यावरील अशोक मुतनाळे यांच्या घरासमोरून निलजी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यालगत अजित नडगदल्ली यांची शेती आहे. या शेतातूनच विद्युत मंडळाचे खांब पुढे गेले असून त्याचजवळ असलेल्या नारळीच्या झाडांच्या लांब पानांचा विद्युत तारेस स्पर्श झाल्याने ठिणग्या पडल्या. याच ठिकाणी नारळीच्या झाडाने पेट घेतला आणि त्या झाडातून उडालेल्या ठिणग्या थेट ऊसाच्या शेतात पडल्याने आगीने भडका उडाला. आग आटोक्यात आणण्यासाठी त्या ठिकाणी तत्काळ अन्य कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. शेतीमधील स्प्रिंकलर सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि संपूर्ण 2 एकर क्षेत्रातील ऊस जळून गेला. त्याच आगीत स्प्रिंकलर सेट तसेच ठिबक योजनेच्या पाईप्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून आगीमुळे पिकासह शेती साहित्यही नष्ट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.